मला वाटतं उद्याच्या 2-3 दिवसामध्ये शिवसेनेची देखील यादी आपल्याला पाहायला मिळेल आणि ती यादी अतिशय समाधानकारक असेल, कुठलीही अडचण नसेल। शिवसेना भाजप युती ही आजची आणि कालची नाही, ही आमची युती भावनात्मक दृष्ट्या जोडलेली गेली आहे आणि म्हणून निश्चितपणे या युतीचा सन्मान केला जाईल आणि उद्धव ठाकरेंना कानफडीत बसेल अशा जागा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा आणून दाखवतील हा विश्वास व्यक्त करतोय। पण ज्या पद्धतीने भाजपच्या काही जागा आहेत त्या देखील मागितल्या जात आहेत, उदाहरणार्थ रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, कसं बघताय? कारण की दक्षिण मुंबईतली जागा पण आहे। नाही, मला वाटतं कुठेही आम्हाला अडचण येणार नाही। मग ती रायगड असू देत, दक्षिण मुंबई असू देत, कुठेही अडचण येणार नाही। कदाचित एका दिवशी जागा बदलली जाईल, पण सगळा निर्णय हा समाधानकारक निश्चितपणे असेल। किती जागांवर निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे? नाही, आम्ही 22 जागा मागितल्यात, ज्या आम्ही लढवल्या होत्या। 22 जागा नाही मिळाल्या तर काय नाही, भूमिका काय नसेल। आम्हाला माननीय पंतप्रधानजी मोदी साहेब यांना या देशाचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून बसवायचं आहे। तर आम्ही कुठेतरी पुढे मागे काय असेल ते आम्ही तडजोड केल्याशिवाय राहणार नाही। मोदीजींना पुन्हा पंतप्रधान म्हणून बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, ही भूमिका आम्ही घेतो। गजानन कीर्तीकर पुन्हा एकदा उमेदवारी मागतायत, कसं बघताय? ते सिटिंग आहेत ना, आता ते खासदार आहेतच, मग त्यांनी उमेदवारी मागितलीच पाहिजे। चूक काय त्यांची आहे? काय चुकतं त्यांचं? त्यांनी उमेदवारी मागितली पाहिजे आणि त्यांना दिली पण पाहिजे, ते लढलेही पाहिजेत, खासदार होऊन दिल्ली देखील गेले पाहिजेत। संशय काय त्यामध्ये? त्याबरोबर बीजेपी का हिंदुत्व गौमूत्रवादी हिंदुत्व है क्योंकि वो गालियां देते हैं, अब्यूजिव लैंग्वेज। कौन? उद्धव ठाकरे ने कहा देखो, उद्धव ठाकरे को दूसरा कोई धंधा नहीं है। मोदी जी को कंपेयर किया पुतिन से। उद्धव ठाकरे को दूसरा कोई धंधा नहीं है। कहा मोदी जी, कहा उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे के पास अभी है क्या बचा है? खाली गाली बकने का ही काम करने वाला है वो, उसके सिवा उसके पास कुछ है ही नहीं है। जो थोड़े बहुत थे वो भी एक जा रहे हैं, वो आस्ते आस्ते सब छोड़ के जाएंगे और एक दिन रात को उद्धव, उसका लड़का, उसकी बीवी तीनों बैग भर के देश के बाहर चल जाएंगे, निकल जाएंगे। मोदी जी को रात को, वो भी रात को, दिन में नहीं, रात को जाएंगे। सर, मोदी जी को उन्होंने कहा है कि डिक्टेटर समान एक्ट करते हैं और पुतिन से, रशियन प्रेसिडेंट से कंपेयर। अरे उद्धव ठाकरे की औकात क्या है मोदी जी के सामने? क्या औकात है? जिन्होंने बाला साहब का सपना साकार किया, उद्धव जी के पिताजी का सपना साकार किया, उसका आभार मानना चाहिए था। लेकिन उद्धव ठाकरे ऐसा फरामोश है, वो कांग्रेस के जाके पाँव चाटने लगा है, इसके लिए वो बिगड़ गया है। उसकी औकात नहीं है मोदी जी को बोलने की, बिल्कुल नहीं। धन्यवाद। जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।